साधारण 14व्या-15व्या शतकातील ही गोष्ट आहे, जेव्हा गुजरातमधील सौराष्ट्राहून म्हणजेच काठियावाडीमधून गंगाधर भट नावाचे सिद्ध पुरुष रायगड जिल्ह्यातील मुरुड भागात आले. त्यांनी ब्राह्मणांपासून चांभारापर्यंत सर्व जमातींना स्थान देऊन वस्ती निर्माण केली. बुद्धिजीवी कष्टकरी लोकांच्या येथे येण्याने गाव उभा राहिला. लोक एकोप्याने नांदत असल्यामुळे गावाला भरभराटी आली. या भरभराटीच्या काळात मंदिरे स्थापन होऊ लागली आणि अशाच प्रकारे येथे निर्माण झाले दुर्गादेवीचे मंदिर. हे मंदिर विशेषतः गावाच्या संरक्षणासाठी बांधले गेले असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे भय असे. गावांची लूट होत असत आणि त्याचसाठी या मंदिराची स्थापना झाली. मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेस होणाऱ्या आणि नवरात्रीमध्ये होणाऱ्या उत्सवात सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. वसाहत निर्माण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात हे देवीचे मंदिर अगदी साधे होते, पण कालांतराने देशोदेशी फिरून मुरुडला परत आलेल्या ग्रामस्थांनी मंदिर पुन्हा नव्याने घडवायचे ठरवले. त्यानुसार शंकर भट दीक्षित, विश्वनाथ जोशी, आप्पाभट दातार, केशवभट कर्वे व नारोहरी बाळ असे लोक कामाला लागले. नवीन देवळाचा आराखडा तयार करण्यात आला. अन्य प्रदेशातून साहित्य व कसबी कारागीर मागवण्यात आले. त्यानंतर 3 वर्ष बांधकाम सुरू राहिले आणि 1763 मध्ये हे सुंदर मंदिर उभे राहिले. थोरले माधवराव पेशवे यांनी सुद्धा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली होती. मंदिरात प्रवेश केल्यावर तिन्ही बाजूनी मोकळा सभामंडप आहे. सभामंडपाच्या मधोमध एक फरशी आहे, ज्यावर सुवर्ण नक्षी पाहायला मिळते. सभामंडपातील सुंदर वेलबुट्टी काढलेले खांब सुद्धा पाहायला मिळतात आणि समोरच दर्शन होते गाभाऱ्यातील काळ्या पाषाणातील त्रिनेत्रधारी अष्टभुजा दुर्गा देवीचे. देवीच्या 8 हातांमध्ये शस्त्र आहे. पेंढार लोकांजवळ लढायला गेली असताना तिच्या हातातील शस्त्र खाली पडले. मग तिने माडाच्या पातीचा शस्त्र म्हणून उपयोग केला अशी कथा आहे. देवीची मान तिरकी असण्यामागे हेच कारण सांगितले जाते. गाभाऱ्याबाहेर उजव्या व डाव्या बाजूला सभा मंडपातील खांबापेक्षाही मोठे 2 खांब पाहायला मिळतात, ज्यावर दशावतारांची व इतर देवतांची चित्रे असलेली कलाकृती आहे. शिवाय सर्प, पोपट, हत्ती, वाघ, सिंह वगैरे प्राण्यांची सुबक चित्रे कोरलेली आहेत. सभा मंडपाच्या बाहेरच्या बाजूला पोर्तुगीजांच्या मंदिरांमध्ये असतात तशा प्रकारची एक मोठी घंटा लागली आहे. या घंटेवर ओमनेस जेंटिस लॉडेट डॉमिनम असा लॅटिन भाषेत लेख आहे. त्याचा अर्थ सर्व लोकांनी प्रभूची स्तुती करावी असा आहे. ही घंटा देवळात कशी आली याबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही. मग तुम्ही जेव्हा मुरुडला जाल तेव्हा दुर्गा देवीचे दर्शन घ्यायला या मंदिरात नक्की जा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.